काळ्या मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते. काळ्या मातीत मातीत आम्हाला लहानपणी बहिणाबाईंची कविता होती. ती आज आपण गिटारवरती मोठं झाल्यावर शिकणार आहोत. 52 मंगळवार 52 मराठी गाणी घेऊन आलोय. मी तुमचा मराठी गिटार मास्टर यशवंत दिडवाघ. सो जसं आपलं ठरलंय, आपण पहिलं बघतो स्ट्रमिंग पॅटर्न काय, मग कॉर्ड यूज्ड काय आहेत, मग त्याचे स्विचेस कुठले मेन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, आणि मग ॲक्च्युअल गाण्याचा ट्युटोरियल व्हिडिओ ज्याच्यामध्ये खूप मजा येते मग, आणि मग तुम्ही प्रॅक्टिसला बसता, गाणं लाईक शेअर वगैरे करता आहे व्हिडिओ वगैरे, आणि मग बसता प्रॅक्टिसला. मित्रांना वगैरे सांगता मी करायला बसलो आहे आता ही प्रॅक्टिस, या विकेंडला मी वाजवून दाखवणार आहे, असं टाईप काहीतरी कमिटमेंट चॅलेंज घेऊन. ओके, लेट्स गेट स्टार्टेड. हे गाणं जी स्केलमध्ये आहे आणि केपो वगैरे कुठे लावायचा नाही आहे. सो स्ट्रमिंग पॅटर्न 4x4 मधला आहे. सो डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप, टंग 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 टंग. ओके, सो याचा काउंट काय सांगतो, 1 2 3 and 4 and, म्हणजे 1 and 2 and 3 and 4 and असतं. त्याच्यामध्ये 1ला मी डाऊन मारतो, 2ला मी अप मारतो, मग 3 andला मी व्यवस्थित डाऊन अप घेतो, आणि 4 and रिकामा. सो हा असा असतो, 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. हे ॲक्च्युअल रिदममध्ये असं दिसतं, 1 2 3 and 4 and 1 2 3 and 4 and 1 2 3 and 4 and 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 and 4 and 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 1 2. डाऊन अपच्या भाषेत सांगतो, डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप. डाऊन अपच्या भाषेपेक्षा काउंटमध्ये जास्त समजतो, पण तो रिकामा वेळ आहे ना, तो किती वेळ रिकामा होता हे सांगता येतं मला, म्हणून मी काउंटने सांगतो. आता बघूया आपण कॉर्ड यूज्ड काय आहेत त्या. पहिले आपण जी मेजर घेतो, मग ए मायनर, मग या दोनच आहे, हा, आणि गाटा पाया तरुतता तिथे सी मायनर घेतो आपण, सी मायनर. सो कशा पकडायच्या हे पण सांगतो आता सगळ्या कॉर्ड्स. E0 A2 D0 G0 B3 किंवा B0 पण चालून जाईल, आणि E3. सो ही होती जी मेजर, 4 फिंगरची अशी, 3 फिंगरची अशी किंवा अशी. मग ए मायनर, याच्यात ही वरची स्ट्रिंग नाहीत वाजवत, A0 D2 G2 B1 E0, आणि मग हिलाच 1 2 3 ने पुढे नेलं, आणि ह्या 3 बोटांच्या ऐवजी ही 3 बोटं, म्हणजे ह्या तिघांच्या जी ही तिघं लावली तर ती अशी होतात, आणि मग ह्या एका बोटाने थर्ड फ्रेटवरती बार करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये वाजतं काय काय तर टॉप स्ट्रिंग नाही वाजवत आपण, सी वाजते म्हणजे A3, मग D5 G5 B4 आणि E3. सो इथून डायरेक्ट अशी जम्पची प्रॅक्टिस करायला लागणार आहे तुम्हाला, आणि बॅक टू जी. ओके, हा म्हणजे प्रॅक्टिस काय काय करायचं ते होतं. जी ए मायनर हा तर पूर्ण गाण्यात हाच आहे. मला माझे फर्स्ट टाइम जेव्हा मी जी ए मायनरची प्रॅक्टिस करायला घेतलेली तेव्हाचे दिवस आठवले. हा झाला ना की हा वाला प्रॅक्टिस. हा, तुम्ही जर का ह्या कॉर्ड्स एकदम फर्स्ट टाइमच पकडत असाल आणि खूप वैतागला असाल तर कदाचित असं असू शकतं की ना तुमच्या फिंगरच्या म्हणजे हे असतं ना, म्हणजे असं आता माझ्या बोटांमध्ये गॅप्स आहेत प्रॉपर, किंवा तुम्हाला माहीत नाही आहे की नक्की हा कंट्रोल कसा आणायचा बोटाचा. त्यासाठी तुम्ही सिल्वर मेंबरशिप जॉईन करू शकता, किंवा सिल्वर मेंबरशिप जॉईन करायच्या आधी इतर माहितीसाठी खाली आपला व्हॉट्सअप चॅनल आहे आणि बरंच काय काय आहे. खालच्या सगळ्या लिंक्स उघडून बघा, सगळ्या म्हणजे छानून बघा फुल. आणि म्हणजे एम माझं एवढं सगळं सांगण्यामागे हा आहे की नवीन माणसाने यूट्यूबवरती वेळ वाया घालवू नका. इथे खूप सारे शायनी ऑब्जेक्ट सिंड्रोम आहेत. आत्ता हा गाणं बघत असताना पण तुम्हाला आजूबाजूला 4-5 गाणी बोलवत असतील, ए मला बघा मला बघा. आणि याच्यात तग धरून राहतो कोण? फोकस्ड
जो गिटार स्टूडेंट असतो तोच, त्याला माहीत असतं की भाई अपना ये काम है, ये करने के बाद आपण निकलेंगे इधर से. एवढा सेल्फ कंट्रोल पाहिजे. ओके. आणि सेल्फ कंट्रोलशिवाय तुम्हाला बेसिक क्लिअर नसतील. बेसिक क्लिअर करण्यासाठी ते राईट सिक्वेन्समध्ये माहीत असणं गरजेचं आहे. राईट सिक्वेन्समध्येच माहीत होत आहेत का, किंवा माहीत होत असताना काही चुकीचं खातो आहे का मी, याच्यात टाईमपास होऊ नये यासाठी हीच गिटारगिरी कम्युनिटी बनवली मी, ज्याच्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाला मनापासून गिटार शिकवायचे आहे मला आयुष्यभरासाठी. सध्या तरी जे काही मी शिकवते ते आयुष्यभरासाठी खालच्या लिंक्समध्ये अवेलेबल असेल. आय डोंट नो पुन्हा असेल की नसेल. हा व्हिडिओ जर का लेट बघत असाल तर आय एम व्हेरी सॉरी. येस, आता बघा तुम्ही डेमो. सिल्वर मेंबरशिपवाले आतापर्यंत गेलेही असतील पुढे बघायला. तुम्ही थोडं जड पावलांनी जाल, कारण बराच वेळ तुम्ही यूट्यूबवरती वेस्ट घालवला असेल आणि वगैरे वगैरे वगैरे. काळ्या मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते, इज थैथय नाचते, ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. फर्स्ट स्टांजा. सदाशिवा हकारतो नंदी बैलाच्या जोडीला, संग पार्वती चाले ओटी बांधून पोटाला, सरईवरी सर येती मती न तीर्थी होती, भूल जीवाला पडते, मोठ राघूची पाहते, राघू टिफन हाकतो, मैना वाटुली पाहते, सरजार माझ्या ढवळ्यार, माझ्या पवळ्यार माझ्या. हा आता सेकंड स्टांजा सेम आहे, सो मी शेवटचा स्टांजा घेतो, त्याचा थोडासा चेंज आहे. चालवून पावसाचा पाठ शिवणीचा खेळ, लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळ, काळ्या ढेकळात डोळा हिरव सपान पाहतो, डोळा सपान पाहतो, काटा पायात रुततो, काटा पायात रुतता, काटा पायात रुतता, लाल रगात सांडता, लाल रगात सांडता, हिरवं सपान फुलत. आणि मग ते सेम पुढे आहे तसंच. काय मातीत मातीत. मस्त गाणं आहे हे. आय एम व्हेरी शुअर तुम्हाला फक्त हा सी मायनरच डोक्याला ताप देईल, बाकी इथे मजा केली तुम्ही 2 कॉर्डवरती वाजवून. मला माहिती आहे नेक्स्ट गिटारगिरी इव्हेंटला हे गाणं 10 जण करून येणार आहेत, त्यामुळे तुम्ही हे गाणं प्लस अजून एक गाणं पण करून या. इतर लोकांना सांगतोय मी. 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांचा कॉर्ड प्रोग्रेशन असंच इथे येत राहील, कारण मला मराठी गाण्यांचं साम्राज्य जगभर पसरवायचं आहे. माझ्या परीने जे होईल ते मी करतोय. जय शिवराय.